55च्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा, आपण आतापर्यंत काय केलं रे, नंतरची संख्या काढली. आता या ठिकाणी पूर्वीची संख्या म्हणते. मग 55च्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या, मग काय करावं लागेल? पहिल्यांदा 55 या संख्येचा जो पाया आहे तो काढून घ्यावा लागेल. मग 55 गुणिले 2 बरोबर 110 आलं मित्रांनो. आणि 110 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? ती आहे बघा 100. काय आहे? 100 आहे. कशाचा वर्ग आहे? हा 10चा वर्ग आहे, म्हणून 10 घेतलं. ठीक आहे. आता आपल्याला 55 या संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे, तो आहे 10. मग त्यानंतर काय म्हणतं? त्रिकोणी संख्या कितवी? 8वी त्रिकोणी संख्या. मग या ठिकाणी 8 लिहिलं. पण आता इथं बघा, आता इथं बेरीज द्यायचं की वजाबाकीचं चिन्ह द्यायचं? पूर्वीची म्हणते, पूर्वीची म्हणजे अगोदरची. मग समजा या ठिकाणी 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 9, 8, 7. आता 10च्या अगोदर म्हणलं की 9 आलं, 8 आलं, 7 आलं, म्हणजे कमी होत जातं ना. मग काय करावं लागेल? याच्यामध्ये सुद्धा 10 मधून 8 वजा करायला लागतील मित्रांनो. म्हणजे काय येणार आहे? 2 येणार आहे. आता 2 हा त्या संख्येचा पाया मिळालेला आहे. मग काय करावं लागेल? 2 गुणिले 3 भागिले 2 करावं लागेल. बेकबे राहिलं किती रे मित्रांनो? 3 राहिलं. किती राहिलं? 3 राहिलं. म्हणजेच 55च्या पूर्वीची 8वी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असणार आहे? तर ती पर्याय क्रमांक 1, 3 ही असणार आहे मित्रांनो. आता अशाच